हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. माझी ना डिलिव्हरीची तारीख जवळ आलेली आहे, सो त्याच्यामुळे ना गावाकडून आई आलेली आहे. गावाकडे मी जाणार नाहीये डिलिव्हरीसाठी, कारण गौरीची शाळा सुरूच होणार आहे. तर आता दिवाळीची सुट्ट्या संपलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे ना गावाकडं जाणं शक्य नाही आता. त्याच्यामुळे ना आईच आलेली आहे माझी इथं. सो आई आल्या आल्या तिनं लगेच कपड्याच्या घड्या वगैरे करून ठेवलं होतं. माझं घर स्वच्छ चांगलं तिनं आवरलं होतं. तिला म्हणत होते मी, अगं आल्या आल्या असंच लगे कामाला नको लागू, दिवसभर प्रवासाने थकले असशील. पण आई आहे ती शेवटी. लेकीच्या घरी आले की लेकीचे कामं करायला लगेच तिनं सुरुवात केली. असो संध्याकाळच्या जेवणामध्ये मी तिच्या आवडीचं सर्व बनवलं होतं. आमच्याकडे या आमटीला ना गोळ्याची आमटी म्हणतात. तर दिवसभर काय तिनं बसमध्ये वगैरे जेवण नाही करत ती. तर ना मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला लगेच सुरुवात केली, चहा वगैरे करून. आणि जेवणामध्ये आज होतं गोळ्याची आमटी, मिरचीचा ठेचा, आणि तिनं गावाकडून ना मेथीची भाजी सुद्धा आणलेली होती. तीच भाजी मी केलेली आहे. आणि एकीकडे भाजी होतीये तोपर्यंत ना थोडीकडे ना भाकरी करायला सुद्धा घेतलेल्या होत्या, कारण दिवसभर म्हणलं प्रवास करून आलेली आहे, लवकरच जेवण करूयात म्हणून ना पटकन इकडं भाकरी वगैरे करून घेते मी आता. आणि ना गौरी ना खूप खूप खुश होती. सारखी म्हणत होती आजी आल्यामुळं घरात किती छान वाटत आहे, घर भरल्यासारखं वाटत आहे. कारण आम्ही तिघच होतो, त्याच्यामुळं ना घरात तीनच माणसं, जास्त कुठं. आणि दिवसभर गौरी शाळेत जायची, घरी आल्यानंतर तिचा अभ्यास वगैरे हे असायचं ना, त्याच्यामुळं ना तिला आता खूप भारी वाटते. खूप खुश आहे ती जी आजी आलेली आहे. तर असो, आता भाकरी वगैरे मी इथं करून घेते पटपट. तर ना सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला, जेवण झाली, भांडी वगैरे घासून घेतली लगेच आईने. आणि रात्री ना खूप उशीरपर्यंत इकडच्या तिकडच्या छान अशा गप्पा मारल्या. मस्त वाटलं आई आल्यामुळे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ आहे तो म्हणजे आहे की दुसऱ्या दिवशीचा. तर आईनं ना भरपूर सारी काही वस्तू आणल्या होत्या. दिवाळीचं फराळ वगैरे सर्व आणलं होतं, ते काढून ठेवलं होतं. आणि गौरीला उत्सुकता होती की ह्या बॅगेंमध्ये काय आहे. की 2 पिशव्या होत्या, त्या साईडला वेगळ्या होत्या, कारण आईने ना गावाकडनं जे आजीचं लुगडं वगैरे असतं ना, ते सर्व आणलं होतं बाळोते बनवण्यासाठी किंवा दुपटी बनवण्यासाठी. आणि जी गौरीची लहान कपडे होते ती सुद्धा आई घेऊन आली होती. आईने ही कपडे गावीस छान अशी स्वच्छ धुवून काढलेली आहेत. पण तिचं म्हणणं होतं की अजून एकदा डिटॉलच्या पाण्यामधून काढूया. तर मी बोलले की उद्याच काढूया, आता नको, राहू दे. तर ती बोलली काढ आजच, वाळातील ऊन छान पडलं आहे. तर सर्व तिनं स्कार्फ, लहान मुलांची टोपडी, म्हणजे ही सगळं गौरीचंच आहे लहानपणीचं तिचं, छोटे छोटे कपडे. ती खूप बघून खुश झाली की माझी छोटी छोटी कपडे वगैरे हे होते, मीही घालत होते का असं वगैरे म्हणून. तिला बघून पण खूप भारी वाटलं. आणि आमच्यात ना नवीन कपडे घालत नाहीत 12वी होईपर्यंत, त्याच्यामुळे ना ही तिनं जुनीच कपडे सर्व आणलेली आहेत. तर ही गौरीची ना सगळी खणाची वगैरे टोपडी आहेत. थोडीशी म्हणजे अशी धागे वगैरे निघालेले होते, थोडे फाटलेले होते. पण आई बोलले की काही नाही, जुनी कपडे घातलेलीच बाळाला चांगले असतात. तर असो म्हणून ती आणि गौरी ना तिची लहानपणीची सगळी घातलेली कपडे बघून ती खूप खुश झाली होती. ती म्हणत होती हे सगळं मी घातलं होतं का असं वगैरे. ते कारण तिला एवढे छोटे छोटे बाळ होते, किंवा ती छोटे छोट्या लंगोट्या, हे खणाची टोपडी खूप आवडली तिला. सांगितलं हे सगळं तू घातलेलं आहे, आता आपल्या बाळाला घालायचं आहे. तर आजी घेऊन आलेले आहे सगळं, ते लहानपणीचे टोपडे, स्वेटर वगैरे, सगळी दुपटी वगैरे काय होतं ते आणलेलं आहे. आणि प्लस म्हणजे इथं परत आता किती लागतात काय, लहान बाळ म्हणले की जास्तीच कपडे लागतात, म्हणून एक्स्ट्राची तिनं आजीची जी लुगडे असतात ना कॉटनची, ती सुद्धा घेऊन आलेली आहे. आणि आंघोळ घातल्यानंतर आमच्या इथं बाळाला ना ते लुगड्याचा पदर असतो, ते सुद्धा आणलेला आहे तिनं 2-3, की बाळाचं पुसायला म्हणून अंग वगैरे एकदम मऊ असं सॉफ्ट. आणि हे आहे ते स्कार्फ आहे बांधायला. तर हे सगळे कपडे आणलेले आहेत. तर तिचं म्हणणं होतं की अजून एकदा डिटॉलच्या पाण्यामधून काढ, छान असं स्वच्छ, ऊन पडलेलं आहे तर सुकतील. कारण आमच्या इथे 2 दिवस झाले अजून आभाळ पाऊस सुरूच आहे.
स्वेटर अजून एक जोड होता, पण तो जरासा चेन वगैरे त्याची खराब झाली होती, तर ती तिने घेऊन आली नव्हती. एकच हा स्वेटरचा जोड होता, तर ठीक आहे म्हणलं असू दे एकच घालायला. आता कसं थंडीचे दिवस सुरू होतात ना, तर काही टोपडी भरपूर होती, लंगोटा वगैरे भरपूर होत्या. तर असो, तर हे सर्व मी ना स्वच्छ डिटॉलच्या पाण्यामधून परत काढलेलं आहे. आणि लकीली आज छान असं ऊन सुद्धा पडलं होतं आणि छान अशी उन्हात मी सुकवून घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्यात छान अशी धुवून घेतलेले आहेत. नंतर डिटॉलच्या पाण्यामध्ये स्वच्छ पिळून वाळवलेले आहेत. आणि हे बघा सगळ्या व्यवस्थित घड्या करून बॅगमध्ये भरलेल्या आहेत. बॅग भरूनच ठेवलेले आहे, कारण वरती परत ठेवले की धूळ वगैरे नको बसायला, म्हणून 2 स्कार्फ पण घेतलेत. आणि एक्स्ट्राची सगळी लागणारी सगळे कपडे एका पिशवीत जे काही लागणार आहेत आईने आणलेली, परत इथली माझ्याकडची स्टोल वगैरे म्हणा, स्कार्फ म्हणा, ते पण होतं ना, ते पण सगळं धुवून ठेवलेलं आहे. आणि हे शतरंजीचं तुकडे मोठे जाडसर आहेत, ते सुद्धा आईने गावाकडूनच आणलेले आहेत. ते सर्व कपडे धुतले, छान असे सुकल्यानंतर आता ह्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत. परत उगाच वरती धूळ वगैरे नको बसायला म्हणून स्वच्छ करून पॅक करून ठेवलेले आहेत. तर असो, आई तर आलेली आहे घरात, खूप छान वाटत आहे. आणि आता आपलं काही दिवसातच बाळ येणार आहे, सो त्याच्यामुळे तर खूप सगळे एक्सायटेड आहेत. तर सगळ्यात आधी तर गौरी खूप एक्सायटेड आहे. असो, असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.